निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वविबळ पाठीशी नित्य आहे रे मना, नित्य आहे रे मना. जय शिवदत्त श्री स्वामी समर्थ महाराज की. हॅलो. हॅलो ताई. हा, श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ. हा, बोला ना ताई. अहो 2-3 वेळा फोन केलेला हा हा हा. आणि मग नाही लागला आणि मग रविवारी तुम्ही बोलले होते ना चालू आहे म्हणून. हो, चालूच असतं, पण कधीतरी काही असं कार्यक्रम निघाला, कुठे जाणं येणं निघालं तर मग नाही हो उचलता येत. हा हा हा. हा. बोला ना ताई. मला अनुभव शेअर करायचा होता. हा, कुठून बोलताय ताई? मंचरच्या पासून 9 किलोमीटर आहे अरे गावडेवाडी. बरं बरं बरं. नाव सांगू शकता? हो, शोभा गावडे. हा, काय अनुभव आला ताई? मला आता मी पहिल्यांदाच बोलते ना ताई. नाही नाही, काही नाही, आपण स्वामी सेवेकरी आहेत, काही घाबरायचं नाही ताई. हो. हा अनुभव तसे मला भरपूर आले, हा 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 पण मी आता माझा मेन अनुभव सांगते. हा हा. माझी सून आणि मुलगी दोघी पण गरोदर होत्या. अरे बापरे. हो. आणि दोघींना पण मुलगी झाले, पहिल्या एक मुलगी आहे. अच्छा अच्छा. हा हा आणि ते महाराजांना मी बोलले होते ना, हा हा. तर ते महाराजांमुळेच शक्य झालं असं मला म्हणायचंय. बरोबर बरोबर. आणि माझ्या मुलीची एवढी अडचण होती ना, ते हा हा. 3 गर्भ होते अहो तिच्या याच्यामध्ये. काय? 3 गाठी होत्या. अगं बाई. हा हा. हो, 3 गर्भ होते. आणि मग? मग पहिली पण मुलगी होती हा हा हा. आणि ती म्हणायची मला नकोय आता, म्हणजे एक पण नको, एकही नको, दोनही नको, तीनही अगं नको. बाई. हा हा हा. हा. आणि मग मी महाराजांपुढे बसले, त्यांचं एक पारायण केलं. म्हणलं महाराज आता तुम्हीच काहीतरी मार्ग दाखवा. हम्म. तर तिच्या नंदेचा नवरा डॉक्टर आहे. अरे बापरे. हा हा. हो, तिकडे नाशिकला. अच्छा. हा हा. मग ते काय बोलले, आपण आहे ना 2 टर्मिनेट करू आणि 1 ठेवू. अच्छा. हा हा. हा. मग ते तसं केलं. अच्छा. आणि आता बाळ पण खूप छान आहे. अरे वा. हा, सगळं व्यवस्थित आहे. मस्त. आणि त्याचा अमावस्याचा जन्म आहे ना. हा हा हा. हा, मग ते जरा आहे ना हे करत होता, असं किरकिर रडायचं हो असं हो गेलं. हो हो. मग मी केंजळे दादांना फोन केलेला. अच्छा. हा हा. मग त्यांनी ते सांगितलं होतं आपलं ते उतरून ह्या दरवाज्यात जाळायचं. मग हा ते हा हा. आणि इतका छान फरक पडलाय ना ताई, काय सांगू तुम्हाला. ते बाळ इतकं गुटगुटीत आहे आता. अरे वा. हा, आणि रडत पण नाही, काहीच पण नाही. काय उतरवायला सांगितलं त्यांनी दरवाज्यातनं? ते 7 काळे तीळ, 7 लवंगा, हा हा. 7 ते मिऱ्या अच्छा. आणि आपला भीमसेनी कापूर हे काळ्या कपड्यात बांधायचं हा हा. आणि 7 वेळा उतरवायचं आणि ते आपल्या दरवाज्यात जाळायचं उंबऱ्याच्या बाहेर. अच्छा. हा हा. हा. मग मग ते आता आता फरक आहे ना? हो, लय फरक आहे आता. छान अरे वा. खेळतो गिळतो. हो. मग नाही ते ना. केंद्रे दादा बोलले आणि मग फरक हो. पडणारच होणार हो नाही. ना ताई, लय आभार आहे हो. आणि तुमचे मी रोज अनुभव ऐकून मी सेवेत आले. लॉकडाऊन झाल्याच्या नंतर मी सेवेत आले. आता ते तुम्ही म्हणता ते व्हॉट्सअप, आता ते मला जमत नाही करायला ना. हा हा हा. हा, मग ते जमत नाही करायला. तेव्हा मला आज इतका आनंद झालाय का मी आता पूजेवरूनच उठले होते आई ग. आणि जेवायलाच बसले होते. अरे म्हणलं बापरे. हा, नाही तसं काय नाही बोले. आणि मग आता गावाला कसं आपला शेतकरी नाही का. हो. हो. तरी बराच आणि उशीर झाला तुम्हाला जेवायला. चालते. आणि माझं गुडघ्याचं ऑपरेशन झालंय ना हो. हा 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 हा. सगळं असं उभ्याने करायचं सगळं, म्हणजे नाही का. बरोबर आहे बरोबर. आणि आता 5 महिने झाले हा. गाडीवरून पडले. हात पण पूर्ण तुटला होता अहो, म्हणजे. अरे 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 अरे. हा ना, आता चांगलं आहे, ऑपरेशन केलंय. ऑपरेशन झालं आताच? हो ना. आता अरे. महाराजांनी आपली परीक्षा घेतली. अरे पण बापरे. व्यवस्थित झालं त्याच्यातून. आता होते अजून वरती बिरती नाही होते एवढा, पण नाही, होईल 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 सगळं होईल. व्यवस्थित. हा. होईल होईल. किती वय आहे ताई तुमचं? माझं वय आता 51 आहे. 51-52 बापरे, असं आहे. किती कमी वयामध्ये हो.
हो ना. हम्म. तसे लय त्रास झाला, म्हणजे आता काय आहे, प्रपंच म्हणलं की नाही प्रपंच का. आहे तर आहेच, खरंय. हा चालेल, पण आता स्वामींच्या मार्गात आल्यापासून निदान होईल, सगळं पूर्ण- छान होईल ताई तुमचं. मी पूर्ण डिप्रेशन मध्ये गेले होते, पण हे स्वामींच्या याच्यात आले ना, हा आता हा मला किती टेन्शन आलं ना. मी नामस्मरण केलं, हे केलं ना, हा. माझं सगळं व्यवस्थित. नाही तर आहे ना, इतके हॉस्पिटलमध्ये सगळ्या चेक कर, हे कर, काही निघालं नाही. हा म्हणजे हा, कसं तेच मनात ना. धरून धरून टेन्शन असतंच ना मुलं बाळ खरंय म्हणजे. खरंय खरंय खरंय. मग ते मनात भरून धरून पूर्ण ताई मी अशी मानसिक याच्यामध्ये गेली होती. मला काही अरे बापरे. सुचतच नव्हतं. हा, ताई आता इथून पुढे विचार नाही करायचा कसलाच. मी विचार तुमच्या मागे स्वामी आहेत. हो, आणि विचार आता येतोच, पण मला आता म्हणजे काही वाटत नाही, असं म्हणजे धडकी नाही भरत हा किंवा हा काही. हा 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 हा. मला कुठली भीती वाटत नाही ताई. मी शपथ सांगते, महाराजांनी मला खूप खूप माणसात बसवलंय. मग हा आता अजून याच्या पुढे अजून छान होणार ताई तुमचं. हो. पुढचा अनुभव बघा तुम्ही किती छान शेअर करा. आणि मी ना स्वामींना म्हणले होते, माझ्या हम्म. मुलाला पण मुलगा झाला ना, मी तुमचा अनुभव शेअर आई करेन. गं. हो ताई, खरंच आभारी हो मी तुमची. मला एवढं आता बोलता येत नाही, आपली कसं गावठी लोक शेतकरी. नाही हो ताई, असं नसतं. मन मोठं पाहिजे, मन श्रीमंत पाहिजे, काही गावठीपणा नाही. हो, मग तसं आहे ना, आपलं आता चालायचं, थोडा प्रपंच म्हणलं अजून चालूच आहे. हे ते होईल होईल, होईल सगळं व्यवस्थित. सगळं छान होईल ताई. मी हो शेअर करते हा. हो, शेअर करा ताई. श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ. आणि ताई ते आपल्या ग्रुप मध्ये जर ऍड व्हायचं असेल तर कसं करायचं? मेसेज करून ठेवा मला ह्या नंबरवर. मला ते तर करता येत नाही हो. मग मुलाला सांगा, सुनेला सांगा, मुलीला सांगा. नाही, इथं आता आम्ही दोघंच आहे सध्या. नाही, मग शेजारी पाजारी कोणाला तरी घ्या, त्याशिवाय नाही होऊ शकत ते. असं ना. हा हो, हा. श्री स्वामी बरं. समर्थ. श्री स्वामी समर्थ. भेटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, तुमचेही असेच काही अनुभव असतील तर या दिलेल्या नंबरवर रात्री 9 ते 10 ह्या वेळेमध्ये तुम्ही शेअर करू शकता.